नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 7 वाजतायत आणि या बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा 7च्या 70 बातम्यांमधून. शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश. 11 महाराष्ट्रातील तर तमिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती. 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त. महाराष्ट्रातील अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण. अजितदादांची पोस्ट. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश. यानंतर किल्ल्यावरती आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश. शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त. कर्नाकपुलास छत्रपती प्रतापसिंह महाराजांचंच नाव देणं आवश्यक होतं. सामनातून कर्नाकपुलाच्या नामांतरणावर भाष्य. गव्हर्नर कर्नाकचे त्या काळात राजे छत्रपती प्रतापसिंह महाराजांवर अन्याय केलेला, त्यामुळे नाव देणं योग्य ठरलं असतं. सामनाचा अग्रलेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार. ऑगस्ट महिन्यात विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार. संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांच्या कृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज. दोघांचेही कान टोचले असल्याची माहिती. संजय राऊतांनी जो व्हिडिओ पोस्ट केला ती बॅग कपड्यांची, पैशांची नाही. संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. प्रवासातून आल्यानंतरचा आपल्या घरातील व्हिडिओ असल्याचीही प्रतिक्रिया. सत्या गेल्यानं 3 वर्षांनंतर संजय राऊतांकडून मळमळ बाहेर. संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचणारी एक्स पोस्ट. स्वतःच्या अब्रूचे आणखी किती दिंडवडे, फक्त पाहत बसणार का? हतबलतेचं दुसरं नाव म्हणजे फडणवीस, शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर राऊतांची टीका. 50 खोके घेतले होते, त्यातले काही पैसे आज दिसले. मुख्यमंत्री कारवाई करतील अशी आशा. व्हिडिओ काढला तेव्हा शिरसाट कुठल्या नशेत होते? संजय शिरसाट यांच्यावर आदित्य ठाकरेंची टीका. संजय शिरसाटांच्या जवळच्या माणसांनीच व्हिडिओ काढलाय, भास्कर जाधवांचा दावा. तर शिरसाटांची विकेट पाडण्यासाठी अंतर्गत राजकारण असल्याची भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. मारहाण केल्याचा पश्चात्ताप नाही. आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी कायम. कारवाईला सामोरं जाणार. संजय गायकवाडांची भूमिका. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंना मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान. हिम्मत असेल तर मुंबईत यावं. शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू. देसाईंचा इशारा. भाजपचे सायनचे आमदार तमिळ सेल्वन आमदार संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. कॅन्टीन मारहाण प्रकरणानंतर आमदार गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर टीका केल्याबाबत ही तक्रार करणार. गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी आपल्याला मतदान केलं. आपण हिंदूंच्या मतांनीच आमदार झालो, त्यामुळे आपण हिंदूंनाच पाठिंबा देणार. नितेश राणेंचं वक्तव्य. तर मुंबईचा डीएनए हिंदू असल्याचंही केलं वक्तव्य. विधानसभेनंतर विधान परिषदेत देखील जनसुरक्षा विधेयक मंजूर. विरोधकांच्या अनुपस्थितीत विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर. आता केवळ राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा. जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीचा विरोध. विरोधकांकडून जनसुरक्षा विधेयकाला असहमती देणारं पत्र सभापतींना सादर. उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध. विधेयकात नक्षलवाद शब्दाचा उल्लेख करून सुधारणा करा, मगच विरोधकांना पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. जनसुरक्षा विधेयक पास झाल्यानंतर कम्युनिस्ट नेत्यांची उद्धव ठाकरेंची भेट. कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, शैलेंद्र कांबळेंनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा नष्ट करणारं असल्याची वंचितची एक्स पोस्ट. या विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा न्यायालयात जाण्याचा इशारा.
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार निलेश लंकेंचं आंदोलन, नगर मनमाड मार्गासाठी आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निधी न मिळाल्यानं नाराज. 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी. तर याच नाराजीतून जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडेंचा राजीनामा. आत्महत्या महत्वाच्या की शक्तीपीठ महामार्ग, बच्चू कडूंचा सरकारला सवाल. तर जोवर कर्जमाफी आणि हमीभावाचा निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडूंची भूमिका. राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर कारवाई होणार. जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे ओबीसी मंत्रालयाकडून पुण्याच्या संचालकांना आदेश. छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंजच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलची तसंच ओसगावच्या स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूलची मान्यता रद्द होणार. होळकर योजनेसाठी शाळांच्या निवडीवेळी गुणांकनामध्ये तफावत आढळल्याची माहिती. मनसेकडून बोरिवलीत अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा उपक्रम. मुंबईत व्यवसाय करणाऱ्याला मराठी भाषा यावी या उपक्रमाचा उद्देश आहे. मुंबईत प्रत्येक इमारतीत 20% घरं मराठी लोकांसाठी ठेवा. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी. पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांसह नार्वेकरांनी गटनेते आदित्य ठाकरेंसह मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. धारावी प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन मुलुंड, भांडूप आणि विक्रोळ येथील मिठागरांवर होणार. उच्च न्यायालयाची मंजुरी. मात्र या निर्णयाला मुलुंडकरांचा विरोध. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणार. दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळाची मंत्री मंगलप्रभात लोढांसोबत बैठक. विविध अडचणींवर आणि नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्नी रोड येथील महापालिका कार्यालयात चर्चा झाली. पिंपरी चिंचवड शहराचं नाव राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी. भाजपच्या विधान परिषदेतील आमदार उमा खापरेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्र सरकारकडे मागणी. या बेदाण्यांमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचं नुकसान होत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय. आमदार सुहास कांदेंकडून विधानसभेत लक्षवेधी मांडत मनमाड आणि नांदगाव शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानला जामीन मंजूर. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 मार्चला हिंसाचार झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यानं कुटुंबीय न्यायालयात जाण्याची शक्यता. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ठिय्या कायम. प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा निर्धार. रत्नागिरीत संच मान्यतेचा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग. पुण्यात शिक्षक आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा. जुनी पेन्शन योजना लागू करा. राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग आहे ती पूर्ण करा. यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा. आदिवासी शिक्षकांना कायम करावं आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. सांगलीत निधीसाठी शिवसेनेकडून जलसमाधी आंदोलन. आंदोलकांची कृष्णापात्र तोडी. पोलीस आणि रेस्क्यू पथकाकडून आंदोलकांना वाचवण्यात यश आलंय. डोंबिवलीत गटार बांधकामातील अनागोंदी कारभार समोर. गटारातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यातच रेडीमिक्स सिमेंट काँक्रीट टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. उल्हासनगर महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. नदीवर पूल आणि रस्ता नसल्यानं नातेवाईकांवर पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील राजकुंड गावातील घटना. ग्रामस्थांकडून प्रशासनाचा रोष व्यक्त. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती कायम. पुरामुळे आष्टी आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गासह 8 मार्ग बंद आहेत.
दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली. गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातील सगनापूर गावातील घटना. 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. बुलढाण्याच्या येळेगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा. 5 जणी गंभीर. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील गुडलक कॅफेच्या बंद मस्कामध्ये काचेचा तुकडा. ग्राहकाचा आरोप. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एफडीएच्या टीमकडून गुडलक कॅफेची पाहणी. धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कसारा आणि अकोला दरम्यान घडली घटना. आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. नागपूरमध्ये 12 वर्षीय मुलाचा विसर्जन हौदात बुडून मृत्यू. महापालिका कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील बुरघाटमध्ये 2 मुलांचा नदीत बुडून मृत्यू. आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. रायगडच्या कोलई समुद्र किनाऱ्यावर पाकिस्तानमधून वाहून आलेल्या मच्छीमारी बोटीचा बोया सापडला. 2 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना बोया सापडल्याची माहिती. मुलुंडच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव अनेक वर्षांपासून बंदच. दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा 18 कोटींचं टेंडर पास. या टेंडर विरोधात काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरूच. कस्टम विभागाकडून मीरकॅट, ग्रेट बिल्ड पोपट, सुमात्रन स्ट्राइप्ड ससा आणि इंडो चायनीज कासवाची सुटका. या प्रकरणी 2घांना अटक. मालेगावात बनावट जन्मदाखला प्रकरणी 4था गुन्हा दाखल. महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह 2घांना अटक. सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 55 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावातील आर विद्यालय 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. मधल्या सुट्टीत मैदानावर खेळत असताना विद्यार्थी अचानक जमिनीवर कोसळल्याची मुख्याध्यापकांची माहिती. वाशिमच्या कारंजामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून व्यापाऱ्यांच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला. शेतमालाच्या खरेदीसाठी चुकारे देण्यासाठी ही रक्कम आणली होती. पुण्यात तिकीट दर वाढले पण बस सेवा ढासळली. जूनमध्ये पीएमपीएमएल बस ब्रेकडाऊनच्या 2400 घटना. हवेत विमानाचं इंधन नियंत्रण स्विच बंद झाल्यामुळे दोन्ही इंजिन थांबल्यानं अहमदाबाद विमान दुर्घटना घडली. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चौकशी अहवालातून प्राथमिक माहिती समोर. यूएस फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटीनं अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचबाबत 2018 मध्येच अलर्ट जारी केला होता. एअर इंडियाकडून मात्र दुर्लक्ष. तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या 3 बाद 145 धावा. के राहुल 53 धावांवर आणि पंत 19 धावांवर नाबाद. जयस्वाल 13, नायर 40 आणि गिल 16 धावांवरच बाद. जो रूटचं शतक आणि जेमी स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या डावात 387 धावा केल्या. इंग्लंडकडे अजून 242 धावांची आघाडी आहे. भारताच्या जसप्रीत बुमराहनं 5 बळी घेतले. 5 बळी घेण्याची ही त्याची परदेशातली 13वी वेळ. 12 वेळा 5 बळी घेण्याचा कुलदीपचा विक्रम बुमराहनं मोडलाय. विम्बल्डनमधून जोकोविचचं आव्हान संपुष्टात. उपांत्य फेरीत इटलीच्या सिनरकडून जोकोविचचा पराभव. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.